मित्र नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्र, अनेक लोकांकडून असा एक आरोप केला जातो की एखादा माणूस श्रीमंत झाला किंवा एखादा माणूस श्रीमंत असेल तर त्यानं देशासाठी काय केलं, विशेष करून गरिबांसाठी काय केलं, असा एक आरोप होत असतो. तर मित्र, या श्रीमंतांचं जीणं काय असतं हे तुम्ही आम्ही पाहिलेलं नाही. मी खूप दुरून पाहतो, कारण मला जेवढा गरिबांचा कळवळा येतो तेवढाच श्रीमंतांचा सुद्धा येतो, कारण ते या देशाचा एक भाग आहेत. आणि महत्त्वाचं सांगू का, श्रीमंत व्हायला खूप श्रम घ्यावे लागतात मित्रांनो. हां, एखादा चोर माणूस असेल आणि तो चोरी करून श्रीमंत झाला तर त्याला आपण बोलणं ठीक आहे, पण उर्वरित लोक जे आहेत ते त्यांच्या कष्टातून, त्यांच्या बुद्धी कौशल्यातून आणि त्यांनी योग्य मार्ग निवडल्यामुळे ते मोठे होतात. कितीतरी उदाहरणं सांगता येतील. आजची रिलायन्स कंपनी घ्या, जी रिलायन्स कंपनी अंबानीने काढली, हे धीरूभाई अंबानीने काढली. ते धीरूभाई अंबानी नशिबाला दोष देत फक्त पेट्रोल पंपावर नोकरी करत राहिले नाही. त्यांनी सुरुवातीच्या काळात पेट्रोल पंपावर नोकरीही केली आणि हळूहळू ते उद्योजकतेकडे वळले. त्याने त्या काळात घेतलेले निर्णय हे मार्केटशी सुसंगत होते. त्यांची उत्पादनं मार्केटला तग धरून असणारी होती, त्यामुळे त्यांना पसंती मिळत गेली, त्यांच्या उद्योगाला पसंती मिळत गेली आणि हळूहळू त्यांचा उद्योग नावारूपाला आला. प्रत्येक कोणताही मोठा झालेला माणूस घ्या, त्याच्यामागे त्याचे प्रचंड कष्ट असतात. पण आपण कसं करतो माहिती आहे का, आपण बोलताना असं करतो की त्यानं मोठं झालं म्हणजे त्यानं त्याचा मोठेपणातला वाटा आपल्याला गरिबांसाठी खर्चच केला पाहिजे. आपण हे बोलताना मोठ्या लोकांना हे विसरून जातो की ऑलरेडी ते देशासाठी खूप काही करतायत. आज आपली देशाची अर्थव्यवस्था पाहिली तर आपण जे छोटे छोटे लोक आहोत, म्हणजे गरीब लोक जे आहोत, ते जेवढा कर भरत नाही त्याच्या कैक पटीनं कर ह्या श्रीमंत लोकांना सरकारला द्यावा लागतो इन्कम टॅक्सच्या रूपामध्ये. म्हणजे ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या वर आहे तर त्यांना जवळपास एक 13 की 14% म्हणजे 1 लाखातले 14,000 रुपये त्यांना सरकारला टॅक्स म्हणून द्यावे लागतात. इतर जे कर आपण भरतो ते कर त्यांना आहेतच ऑलरेडी, एवढे त्यांना द्यावे लागतात. आणि तरी आपण म्हणतो की देशासाठी त्यानं काय केलं, गरिबांसाठी काय केलं, आणि काय करेल. सगळं एखादा माणूस मोठा झाला की त्यानं गरिबांसाठी करायचं, आणि ज्यांना तुम्ही निवडून दिला त्याने तुमच्यासाठी काहीच करायचं नाही, हा कुठला नाही. बरं, तिसरी गोष्ट, आपण गरीब आहोत हे टाळा पण किती दिवस वाजवत बसायचे. श्रीमंत होण्याचा तुमचा मार्ग कोणी रोखलेला नाही. तुम्ही ही गरिबीतून एखादा माणूस कसा पुढे जातो याची खूपशी उदाहरणं आहेत. जग तुमच्यासाठी विस्तारलेलं आहे, जग तुमच्या मुठीत आहे. त्याचा वापर कसा करायचा आणि त्याच्याकडून अनेक लोकांकडून शिकून आपण त्यातलं काय ग्रहण करायचं आणि ते ग्रहण केलेल्याचा उपयोग आपल्या आयुष्यात करून आपण कसं पुढे जायचं हे आपण ठरवायचं असतं. तुम्ही झोपडी हेच आपलं आयुष्य आहे असं मानत गेलात तर तुम्ही कधीही स्वतःचं घर घेऊ शकणार नाही किंवा स्वतःचा बंगला बांधू शकणार नाही. आजच्या काळात कसं आहे माहिती आहे का, श्रीमंत आणि गरिबामधले दरी वाढत चालले, हे खरं आहे. म्हणजे श्रीमंत खूपच श्रीमंत होत चालला आणि गरीब खूपच गरीब होत चालला आहे. याच्यामागे 2 कारणं आहेत. एक सरकारचं धोरण आणि दुसरी गोष्ट म्हणजे गरिबाची मानमोडी वृत्ती. म्हणजे गरिबाला कष्ट करायला नकोत, जे काय हवं ते आम्हाला फुकट हवं, आमचा तो अधिकार आहे, असं गरिबानं म्हणणं हे देशहिताच्या दृष्टीने चांगलं नाही. तुम्ही गरीब आहात हा काय तुम्हाला शाप नाही, आणि जर शाप असेल त्याच्यातून मुक्त होण्याचे तुम्हाला अनेक पर्याय आहेत जे पूर्वीच्या काळात नव्हते. आज मला इथे गरिबातले सुद्धा काही उदाहरणं देता येतील. खूप तुम्ही बघताय आज झोपडपट्टीतला मुलगासुद्धा 10वी-12वीच्या परीक्षेत चांगले मार्क्स मिळवून आईवडिलांच्या कष्टाचं चीज करू लागला आहे. पण हे कोण, ज्यांना गरिबीतून मुक्त व्हायचं आहे आणि ते कष्टानं व्हायचं आहे. गरिबीतून मुक्त होण्याचा एक शॉर्टकट मार्ग खूप लोक स्वीकारतात, तो म्हणजे चोऱ्यामाऱ्या करणं, प्रचंड पैसा कमवणं. असा मार्ग अवलंबणारे सुद्धा या भारतात खूप लोक आहेत. पण तो शॉर्टकट न पत्करता जे चांगल्या मार्गाने चालले,
गरिबीतून पुढे येण्यासाठी जे कष्ट करत आहेत, स्वतःच्या मुलांना चांगलं शिक्षण देत आहेत, स्वतः काबाड कष्ट करत आहेत, ते लोक पुढे जातातच ना. ते काय गरिबीतच राहिलेले नाहीत अजून. पण मित्रांनो, गरिबानं कुठेतरी ही त्यांची मानमोडी वृत्ती जी आहे ती सोडली पाहिजे. एखादा माणूस श्रीमंत झाला तर त्यांना आम्ही श्रीमंत केलं असं म्हणणे खूप चुकीचं आहे. तुम्ही श्रीमंत जर करणारच असाल तर खूप लोक गरिबीत पडलेच नसते. मी माझं एक उदाहरण देतो. माझं यूट्यूब चॅनेल सुरू करून मला आता 2 वर्ष झाली. ह्या जानेवारीच्या एंडिंगमध्ये 2 वर्ष कंप्लीट होतील. तरी माझं चॅनल अजून मॉनिटराईज झालेलं नाही. पण मी कुठलाही त्याच्यासाठी शॉर्टकट वापरला नाही. मी माझ्या विचारांशी प्रतारणा केली नाही की चला हे लोकांना विषय आवडतात, मग आपण त्यांना आवडणारं की आपल्याला जास्त व्ह्यूज मिळवणारं आपण बोललं पाहिजे. नाही, ज्या विषयावर एखाद्या विषयावर बोलताना जी माझी मतं आहेत ती मी प्रामाणिकपणे व्यक्त करतो आणि त्याला काही आधार असतो अशीच मतं मी व्यक्त करतो. म्हणून मी माझ्या चॅनेल किंवा मी कुठेतरी माझे व्हिडिओ शेअर केले आणि व्ह्यूज मिळतात का पाहिले किंवा आपल्याला सबस्क्रायबर मिळतात का पाहिले असं मी कधीच केलं नाही. जे मला आहे ते मी प्रयत्नांती मिळवणार आहे. आणि ह्याच्यातून म्हणून मी काय कधी असं म्हटलं नाही की मला चॅनल मॉनिटराईज नाही झालं वगैरे. कसं आहे माहिती आहे का, आपल्याला प्रयत्न करणं आपण सोडायचं नाही. आता मी 2 वर्ष तुम्ही बघताय व्हिडिओ करतोय, प्रयत्न करतोय. माझं चॅनल अजून मॉनिटराईज व्हायचं आहे. मॉनिटराईज झाल्यानंतर मग पुढचा संघर्ष तो वेगळाच असतो पैसे कमवण्यासाठीचा. पण त्याच्यातून अजूनही काही सिद्ध झालेलं नाही. एक गोष्ट मित्रांनो निश्चित असते की तुम्ही जेव्हा प्रयत्न करता आणि ते वेगळ्या मार्गानं आपला योग्य पद्धतीनं प्रयत्न करण्यालासुद्धा योग्य पद्धत लागते. असं माहिती आहे का, ओझं वाहणारा गाढव असतो आणि घोडाही असतो. घोड्याच्या ओझे वाहणाऱ्याला एक अर्थ असतो. गाढव ओझं कुठलंही वाहतो, त्याला कुठलंही द्या. तुम्हाला गाढवाची एक गोष्ट माहिती असेल. गाढवाच्या पाठीवर एकदा शेतकरी मिठाचं ओझं देतो, तर ते गाढवाला खूप ओझं होतं. तो नदी पार करीत असताना गाढव बसून जातं. त्या मीठ पाण्यात विरघळतं आणि त्याचं ओझं हलकं होतं. पुढच्या वेळी गाढवाच्या पाठीवर कापूस असतो. त्याला तीच आठवते की अगोदर आता पाण्यात बसलं की ओझं हलकं होतं म्हणून तो बसतो पाण्यात, तर त्यावेळी कापूस जड होतो. कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, त्यामुळे कुठल्या प्रसंगाला कसं सामोरं जायचं हे प्रत्येकानं ठरवलं पाहिजे. आणि दुसऱ्यावर खापर न फोडता, आपल्या परिस्थितीचं दुसऱ्यावर खापर न फोडता मी आनंदाने सांगेन की या देशात खूप लोक असे आहेत, खूप लोक असे आहेत की जे लोक त्यांच्या परिस्थितीवर मात करून मोठे झालेले आहेत. मी काही दिव्यांगसुद्धा बघितलेले आहेत की त्याने दिव्यांग म्हणजे जे धडधाकट लोक आहेत ते जेवढ्या आयुष्यात प्रगती करणार त्याच्या कैक पटीनं प्रगती एकेका दिव्यांगाने केलं आहे. मग तो आंधळा असेल, बहिरा असेल, मुका असेल, दोन्ही पायाने अपंग असेल, दोन्ही हाताने अपंग असेल, असे करीत राहतात. पण ज्यांना आपला दुःखच कवटाळण्याची प्रवृत्ती ज्याच्यामध्ये आहे तो कधीच आयुष्यात मोठा होत नाही आणि तो दुसऱ्यांना दोष देत बसतो की हां आमच्या जीवावर. तुमच्या जीवावर मोठे झाले ना ते राजकारणी झाले. तुमच्या जीवावर मोठे होतात ना ज्यांना तुम्ही मत देता ते राजकारणी तुमच्या जीवावर मोठे होतात. एखादा कलाकार असेल, एखादा खेळाडू असेल, तो काय तुमच्या जीवावर मोठा होत नाही. तो त्याच्या प्रयत्नाने मोठा होतो. आणि त्यांच्यात तुमचा पार्ट काय असतो, तुम्ही काय त्याला पैसे देऊन मोठा करता थोडीच, अजिबात नाही करीत. आपण कधीतरी एखादा कलाकार आवडला तर त्याचा शो बघायला जातो, एखादा खेळाडू आवडला तर त्याचा खेळ बघायला जातो, एवढंच करतो आपण. त्याच्यामुळे काय तो पुढे गेला असं कधी होत नाही. आपला पार्ट फक्त एवढाच असतो की आपण त्याच्यावर प्रेम करतो, एवढाच आपला त्याच्या आयुष्यातला भाग असतो. आता येऊ आपण श्रीमंतांकडे. आता कसं असतं मित्रांनो माहिती आहे का, मगाशीच मी म्हणाला की श्रीमंत लोकांना किती टॅक्स भरायला लागतो. तो टॅक्स दरवर्षी वाढत जातो पण कमी होत नाही. एखाद्या टक्क्यानं टॅक्स वाढला की पेपरमध्ये हेडलाईन येते अशी मोठी की श्रीमंतांना चटका श्रीमंतांचं हे गरिबांसाठी न्याय देणारा हे अर्थसंकल्प आणि श्रीमंतांचे हे करणार. श्रीमंताचे मला एक नेहमीच कळत नाही, श्रीमंताचा एवढा दुस्वास का करता. त्यांच्या श्रीमंतीवर तर देश चालला आहे. आणि तेवढे घोटाळेबाज वगैरे मंत्री असताना जर हे श्रीमंत लोक नसते देशात तर कर कुठला भरला गेला असता. आमच्या करावर काय तिजोरी भरते का सरकारची. गरिबांसाठी ज्या काही योजना आहेत त्या आमच्या करावर चालतात का, तर नाही चालत. इन्कम टॅक्स वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर चालतात.
सरकार मित्रांनो काय म्हणतं याच्यापेक्षा आम्ही विचार करणं गरजेचं आहे. आता एक देशातले उद्योजकच घ्या. ते उद्योजक रोजगार तर देतातच. पण दुसरीकडे विविध कराच्या रूपात सरकारला पैसा पुरवत असतात. आता महत्त्वाचं म्हणजे याच्यात आता काही गोम आहेत की काही लोक उद्योजक आहेत ते अक्षरशः रोजगाराच्या नावाकडे लूट करतात. म्हणजे कमी किमतीत कसे मजूर तयार होतील, कामगार कसे मिळतील हे बघत असतात. आता मित्रांनो कसं आहे माहिती आहे का, तुम्ही जेव्हा एखाद्या कंपनीत काम करता, माझं एक नेहमी म्हणणं असतं, तुम्ही एखाद्या कंपनीत जेव्हा काम करायला जाता त्यावेळी तिथं पगार किती आहे यापेक्षा आपण वेगवेगळ्या कशा गोष्टी शिकू हे प्रयत्न केला पाहिजे. कारण कसं असतं, एखाद्या गोष्टीचं कौशल्य आत्मसात करायला तुम्ही जेव्हा बाहेर कोर्स करायला जाता तेव्हा त्याची खूप प्रचंड फी मोजावी लागते आणि त्याला प्रॅक्टिकली नॉलेज काय फार येत नाही. तुम्हाला जे 2-3 तास काय शिकवलं जातं त्याच्यात थेअरी पण असते, कुठली पण गोष्ट घ्या थेअरी पण असते आणि नंतर तुम्हाला त्याच्यात तेवढ्याच काळात प्रॅक्टिस करता येते. पण तुम्ही कंपनीत जेव्हा काम करता तेव्हा एखादं कौशल्य आत्मसात करायला तुम्हाला ते फुकट उपलब्ध होतं आणि प्लस प्रॅक्टिकल नॉलेज पण तुमचं वाढतं. ही तुम्हाला एक पगारापलीकडे मिळणारी संधी असते. आता तुम्ही आपलं काम फक्त करायचं आणि घरी यायचं 8 तास झाले की असं जर तुम्ही केलात तर तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीच पुढे जाणार नाही. तुमचा पगार वाढेल की नाही बरोबर वाढतं. तुम्ही जेव्हा ॲब्सेंट राहता तेव्हा कंपनीची चाकांची गती मंदावली पाहिजे, एवढी तुमच्यावर कंपनी डिपेंड पाहिजे, एवढं तुमचं कंपनीतलं स्थान असलं पाहिजे. ते स्थान निर्माण करणं आमचं आहे. कंपनीला द्यावंच लागतं मित्रांनो. कारण कंपनी ज्याच्या मालकीची असते त्याला पुढं जायचं असतं, त्याची कंपनी त्याला पुढे न्यायची असते. त्यामुळे तुमच्यावर जेव्हा कंपनी डिपेंड असतं तेव्हा तो तुम्हाला सहसा दुखावत नाही. तर नेहमी लक्षात ठेवा, ह्या काही गोष्टी मी सांगितल्या तुम्हाला. आपण नोकरदार आहोत तर तुम्हाला ही खूप संधी आहेत. पूर्वीच्या काळासारखं आता राहिलेलं नाही की गरीब हा गरीबच राहिला आहे, तो कधीच पुढे येणार नाही, त्याच्या वाटेवर काटेच आहेत असं काही नाही. तुम्ही आयुष्यातली काही वर्ष खर्च करा, काबाड कष्ट करा, तुमच्या मुलांना चांगलं शिकवा आणि मित्रांनो नेहमी सांगतो, तुमची बेस्ट इन्व्हेस्टमेंट ही तुमची मुलं आहेत. कारण लक्षात घ्या, तुम्ही मुलावर 10 ते 15 वर्षे खर्च करता. तुमच्या ऐपतीप्रमाणे जे काय शिकवता ते खर्च करता आणि तुमचं रिटर्न मिळतात किती 15 ते 17 वर्ष, जवळपास 17 वर्षे तुम्ही मुलांवर खर्च करता आणि त्यानंतर मुलगा कमावायला लागल्यापासून तो तुमच्यावर खर्च करतो तुमची 100 भरेपर्यंत, म्हणजे तुम्ही जिवंत असेपर्यंत. म्हणजे केवढी मोठी इन्व्हेस्टमेंट आहे बघा. मुलं ही फक्त एक आहे, मुलाला चांगले संस्कार देणं हे तुमचं काम आहे. नुसतं त्याला खाऊ पिऊ घातलं, त्याला चांगलं शिकवलं म्हणजे तुमचं कर्तव्य संपलं असं नाही. तो तुम्ही जे कष्ट करताय ते त्याच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत, त्याला उमगले पाहिजेत की आपले आई बाबा असे कष्ट करतायत, तर त्याच्या कष्टाला न्याय देणं आपलं गरजेचं आहे. नाहीतर नुसता तो कमवायला लागला आणि तुम्हाला वृद्धाश्रमात टाकला तर त्याचा काही उपयोग नाही. ती इन्व्हेस्टमेंट नसलेली बरी मग. तर ह्या काही गोष्टी आहेत मित्रांनो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.